जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. बडगाम, कुलगाम आणि पूंछ या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर चकमक झाल्याची माहिती. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील एकूण 51 जण मारले गेले. पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा. भारतीय कारवाईत 11 सैनिक मारले गेल्याची पाकिस्तानची कबुली. भारतानं केलेल्या जकोकाबाद हवाई तळावरील हल्ल्यात 5 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफसह 5 वायुदलाच्या सैनिकांचा मृत्यू. पाकिस्ताननं अजूनही आण्विक अस्त्रांचा विचार केला नाही. इशाक दार यांचं वक्तव्य. भारताची 5 लढाऊ विमानही पाडल्याचा दार यांचा दावा. पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांची बडबड सुरूच. भारतानं पाकिस्तानचं पाणी अडवलं तर तो ॲक्ट ऑफ वॉर समजला जाईल, म्हणजेच युद्ध समजलं जाईल. इशाक दार यांचं वक्तव्य. अणुहल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. मोदींचा पुन्हा इशारा. तर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत सडेतोड उत्तर देईल. आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान मोदींची गर्जना. बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून चिरडलं. धर्मासाठी शस्त्र उचलणं ही आमची परंपरा. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. जगानं भारतीय वायुदलाची ताकद पाहिली. आमचे मिसाईल निशाण्यावर पोहोचतात तेव्हा शत्रूंचा थरकाप उडतो. आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींची सकाळी आदमपूर एअरबेसला भेट. वायुसेनेच्या 72 हवाई योद्ध्यांची पंतप्रधानांनी कौतुकानं पाठ थोपटली. आदमपूरमधील मिग-29 लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर असं नाव देण्यात आलं. विशेष म्हणजे या धनुर्धाराच्या बाणाची दिशा पाकिस्तानकडे दाखवणारी होती. परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोवालांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पाकिस्तानची तणावाच्या स्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. पाकिस्तानसोबत आरपार करता आलं असतं, मग सगळा देश तयार असताना तुम्ही का थांबला? अबू आझमींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल. नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची महत्त्वपूर्ण बैठक. सीडीएस आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसह बैठक. पंचवीस मे रोजी भाजपनं सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली, ज्यामध्ये एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. पंतप्रधान या बैठकीचे अध्यक्षस्थान निभावू शकतात. संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भेट घेतली. एन्क्लेव इथे दोघांमध्ये चर्चा. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध. काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर. तुर्की आणि अझरबैजान राष्ट्रांची व्यापार बंदीचा निर्णय. सियाटिया राष्ट्रीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बीसी भरतिया यांची माहिती. अमेरिकेविरोधात भारताचा प्रस्ताव. स्टील ॲल्युमिनियमवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लावण्याचा भारताचा जागतिक व्यापार संघटनेकडे प्रस्ताव. जम्मूमध्ये पाकिस्तानलगत आंतरराष्ट्रीय सीमेवर जनजीवन पूर्वपदावर. गावात दुकानं उघडण्यास सुरुवात आणि लोक घरी परतत असल्याचं चित्र. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतर राजस्थानसह सीमावर्ती भागात परिस्थिती पूर्णपणे सामान्य. श्रीगंगानगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळाही सुरू. श्रीनगर विमानतळावर विमानसेवा पूर्ववत. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीनंतर सीमावर्ती भागात शांतता असल्यानं पुन्हा हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद. वाढत्या पाण्याच्या पातळीचं नियमन करण्यासाठी दरवाजे उघडले होते. 1 वर्षाच्या बाळाला सोडून बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे देशसेवेसाठी सीमेवर रवाना. मातृप्रेम बाजूला ठेवत देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीतील बोरगाव पेठच्या या बीएसएफ महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर. दिल्लीत भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तिरंगा रॅली. एनसीसीचे विद्यार्थी, भारतीय नागरिक खांद्यावर तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले. पाकिस्तानचा जय जयकार करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची आगपाकड. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.